हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती. मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असते, टिप्स अँड सगळ्या. पण खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की माझं जे ज्वेलरी कलेक्शन आहे सोन्याचं, जे म्हणजे शॉर्ट गंठन म्हणून आपण वापरतो किंवा शॉर्ट मंगळसूत्र म्हणून वापरतो, त्याचं जे कलेक्शन आहे शेअर करा. मी सुद्धा असं कलेक्शन खूप मोठं नाही आहे, छोटंसंच आहे. पण जे पण आहे ते खूप माझ्या आवडीचं आहे. मी खूप स्वतःच्या पसंतीने प्रत्येक गोष्ट घेतलेली आहे. सो सो पहिला जो दागिना आहे माझा, तो आहे मुहूर्तमणी. आणि मुहूर्तमणीची जी ही आहे तो ह्या प्रकारे आहे असा. सो हा जो मुहूर्तमणी आहे ना, असा आहे. 1 ग्रॅममध्ये बसलेला आहे आणि ते जे 2 साईडचे मणी आहेत ते वेगळे आहेत. तर खूप फॅशन होती याची. मी लग्नाच्या नंतर घेतलेला आहे ॲक्च्युली हा. घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. खूप दिवस वापरलाही मी. आता सध्या थोडी म्हणजे प्रत्येकच जण घालत आहे, त्यामुळे त्यानं ऑफेंड होऊन मी तो थोडा घालत नाही. तर ही जे जान्हवी मंगळसूत्र जे निघालेलं होतं त्याचीसुद्धा मला खूप आवड होती. बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी यात मणी करून त्यानंतर हे सोन्याचं जे आहे ना, सोन्याच्या तारामध्ये करून घेतलेलं आहे 3 लेयरमध्ये. पण माझ्याकडे तेवढं इन्व्हेस्टमेंट नव्हतं आणि ते मला करायला परवडणार नाही, कारण आपण फॅशन गेल्यानंतर ते घालत नाही. सो मी हे 3 मण्याचं फक्त ओवून घेतलं. कधीही मला आवडलं तर मी ते घालते. त्यानंतर हे जे आहे एक माझ्या सोन्याचं गंठण आहे. 12 ग्रॅम वगैरे, 12 ग्रॅमच्या वरती आहे हे. काहीतरी आहे वरती, एवढं मला कन्फर्म माहीत नाही. माझ्या लग्नातलं आहे, वाटी मंगळसूत्र आहे आणि ही पट्टीमध्ये डिझाईन आहे. थोडं ओल्ड फॅशन वगैरे वाटतं, पण ठीक आहे. कारण असं होतं की म्हणजे जे लग्नातलं असल्यामुळे मी त्याला मोडतही नाही. मला खूप आवडतं ते, त्यामुळे. आणि त्यानंतर हे जे आहे माझं याच्यातलं मंगळसूत्र आहे. म्हणजे हे मंगळसूत्र मला स्पेशल मी करून घेतलेले होते. त्यानंतर हे गोफ जो आहे तो करून घेतला आणि याची डिझाईन मला आवडलेली आहे. एखादी गोफाची डिझाईन पाहिजे डेली यूजला, मी हेच वापरते. मला खूप आवडतं हे आणि सिम्पल, डेलिकेट आणि थोडंसं लांब पण आहे. तर काही वाटत नाही ते घालायला. हलकं, इवन हलकं घालायला. खूप जास्त मोठं नको गंठण म्हणून. आणि हे जे आहे हे जिजाऊ डोरलं जे म्हणतो आपण, त्यापैकी मी एक केलेलं होतं हे. म्हणजे लग्नातलंच आहे. लग्नात जे आमच्या इकडे घालतात स्वतः, म्हणजे नवरदेव जे नवरीला घालून देतो सप्तपदीच्या वेळेला, तर ते हे आहे. हे आता मी लांबमध्ये ओवलेलं आहे. कधी एखाद्या वेळेस लांबपोत जर घालायची इच्छा असेल तर मी ते सहज घालून देते. आणि हे असे 5च कलेक्शन आहे माझ्याकडे ॲक्च्युली. तर हे जे सगळे जे आहे ते खूप मी, म्हणजे हे जे 2-3 जे आहेत ते खूपच मेहनतीने घेतलेले आहेत. 2 तर लग्नातलीच आहेत. एक हे तर खूप मला करायला कष्ट लागले. यातलं आता मी पेंडंट बदलून घेणार आहे. एकामध्ये पेंडंट करणार आहे आणि मंगळसूत्र वेगळे करून घेणार, कारण दोन्ही पण मंगळसूत्र जे झाले त्यामुळे. अशामुळे मी हे वेगळे करून घेणार आहे. म्हणजे एक पेंडंटचं गंठण होतं आहे आणि एक जे आहे ते मंगळसूत्राचं राहूनच जाते. तर हे असं मी एक करून घेणार आहे. सो हे माझं कलेक्शन होतं. तुम्हाला कोणती डिझाईन आवडली नक्की सांगा. मी ह्याचा फोटोसुद्धा डिस्प्ले करेन. तुम्हाला कसं वाटलं माझं कलेक्शन ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. हे जे आहे ना, हे माझं काय जान्हवी मंगळसूत्र म्हणतात ते. तर हे ओवताना थोडं वेगळं ओवलं गेलं. पण यातले जे मणी आहेत ते 1 ग्रॅममध्ये 3 वगैरे बसतात असे आहेत. सो दिस इज आवर व्हिडिओ. तर हे 5 जे आहे ते कलेक्शन आहे माझं. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट खूप मेहनतीने घेतल्यावर तसं कलेक्शनसुद्धा करायला खूप आवडतं. सो येस, दिस इज आवर व्हिडिओ. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. या आधीचे सुद्धा खूप सारे व्हिडिओ माझे आलेले आहे. कानातल्याचं कलेक्शन, सगळे जे व्हिडिओ आहेत ते चॅनलवरती आहेतच. सो तुम्हाला कोणता व्हिडिओ नक्की आवडला ते सांगा. या आजच्या ज्या सोन्याच्या मंगळसूत्राचं कलेक्शन आहे ते सुद्धा सांगा. काय काय आवडलं, काय काय नाही आहे, कोणतं आवडलं, कमेंट करून नक्की सांगा. देन तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल